सुमन नाव तसं गोड तसं मनही कोवळं. लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण तिच्या मांडीवर अजूनपर्यंत एकही लेकरू आलं नव्हतं. सकाळी लवकर उठायची ती, ओल्या मातीचा सुगंध घेत अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालायची, पण तिच्या डोळ्यात नेहमी एक रिकामेपणा असायचा. शेजारच्या घरातून लहान मुलांच्या हसण्याचा आवाज यायचा, आई आई म्हणत पळणाऱ्या लेकरांचा आवाज, आणि सुमनचा हात आपोआप आपल्या पोटावर यायचा. ती हळूच कुजबुजायची, देवा मला एकदा आई म्हणावं कोणीतरी. त्या दिवशी सकाळी शेजारच्या रम्याच्या घरी बारसं होतं. सगळं गाव जमलं होतं. ढोल ताशे गाणी हशा. सुमनही गेली होती, चेहऱ्यावर हसू आणून. रम्याने बाळ तिच्या हातात दिलं. ते छोटंसं गोंडस बाळ, गुलाबी गाल, डोळे मिटलेले. सुमनने ते अलगद उचललं. तिचे हात थरथरत होते. ती बाळाच्या चेहऱ्याकडे बघत राहिली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू टिपकत खाली पडले. रम्या हसत म्हणाली, काय ग सुमना, तुलाही आता खुशखबर द्यायची का? सगळे हसू लागले, पण त्या हसण्यात सुमनचं मन तुटत होतं. ती फक्त हसली, काही बोलली नाही. घरी परतल्यावर ती शांत बसली होती. चूल पेटलेली होती, पण हात हलत नव्हते. तिचा नवरा गणेश आला. काय ग, आज एवढी शांत का आहेस? सुमनने काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने ती अचानक रडायला लागली, आवाज दाबत, पण अश्रू थांबत नव्हते. गणेश, ती म्हणाली, मला आई व्हायचे रे, खूप खूप इच्छा आहे माझी. मी आता एवढं काय पाप केलंय? गणेश थोडा गप्प झाला. त्याने तिचा हात धरला. अगं, सगळं वेळेवर होतं, देवावर विश्वास ठेव. पण त्याच्या आवाजातही खात्री नव्हती. त्या रात्री सगळं घर शांत होतं. बाहेर कुत्र्यांचं भुंकणं, वाळ्याची सळसळ. सुमन जागीच होती. ती छपराकडे बघत पडली होती. डोळ्यांतून पाणी गालावरपर्यंत वाहत होतं. तिला आठवत होतं, लग्नाच्या पहिल्या वर्षी सगळे कसे खुश होते. लवकरच खुश खबर येईल असं सगळे म्हणायचे. पण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आता 5 वर्ष झाली होती आणि लोकांचे शब्द बदलले होते. काय उपयोग अशी बायको? घरात वारस नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. हे सगळं ती ऐकत होती शांतपणे, आतून तुटत. दुसऱ्या दिवशी सासूबाईंचा आवाज आला, सुमन, किती दिवस असं चालणार आहे? आपल्या घरात पण वारस हवा ना? सुमन काही बोलली नाही. तिचं डोकं खालीच होतं. सासूबाई पुन्हा म्हणाल्या, गणेशचं दुसरं लग्न करावं लागेल नाही तर. हे ऐकून सुमनच्या पायाखालची जमीन सरकली. तिने हळूच वर बघितलं. डोळ्यांतून अश्रू गळत होते. त्या दिवशी सुमन अंगणात बसली होती, तुळशीसमोर. तिने हात जोडले आणि रडत रडत म्हणाली, देवा मला काही नको, फक्त एक लेकरू दे. मी आयुष्यभर तुझी सेवा करेन, पण मला आई म्हणणारा एक तरी आवाज दे. आणि त्या क्षणी एक जोराचा वारा सुटला. तुळशीची पानं हलली. जणू काही निसर्गही तिचं ऐकत होता दुःख. त्या दिवशी सकाळी सुमन लवकर उठली नव्हती. पहिल्यांदाच अंगण झाडलेलं नव्हतं, तुळशीला पाणी घातलेलं नव्हतं. सासूबाई बाहेर आल्या आणि रागाने म्हणाल्या, काय ग, आता काम पण सोडलंस का? घरात काहीच नाही, वर कामाचं पण नाही. सुमन उठली, पण तिच्या अंगात जणू जीवच नव्हता. डोळे सुजलेले. रात्रभर ती झोपलीच नव्हती. गणेश शांतपणे सगळं बघत होता. तो पुढे आला, आई जरा शांत राहा, मी बोलतो सुमनशी. सासूबाई नाक मुरडत आत गेल्या. गणेशने सुमनचा हात धरला. सुमन, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. काय प्रॉब्लेम आहे ते कळेल. सुमनने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात थोडीशी आशा आणि खूप भीती. खरंच का रे? काहीतरी उपयोग असेल ना? गणेशने मान हलवली. अगं, प्रयत्न तरी करूया. दुसऱ्या दिवशी दोघं शहरात गेले. मोठं हॉस्पिटल, पांढऱ्या भिंती, औषधांचा वास. सुमनचं मन धडधडत होतं. तिने कधी असं काही पाहिलेलं नव्हतं. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या, रक्त तपासणी, रिपोर्ट्स, प्रश्न. सुमन शांत बसली होती, तिचे हात घट्ट पकडलेले. गणेश दुसऱ्या बाजूला होता, पण तोही गप्प. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना आत बोलवलं. डॉक्टरांचा चेहरा गंभीर होता. सुमनचं हृदय जोरात धडधडत होतं. बघा, डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, तुमच्यात काही हार्मोनल प्रॉब्लेम आहे. आणि क्षणभर ते थांबले. नैसर्गिकरित्या आई होणं खूप कठीण आहे. तो एकच शब्द जणू सगळं थांबलं. सुमनच्या कानात काहीच ऐकू येईना. ती डॉक्टरांकडे बघतच राहिली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नाही डॉक्टर, ती थरथरी आवाजात म्हणाली, काहीतरी इलाज असेल ना? मी काहीही करेन, औषध, उपचार, काहीही. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, उपचार आहेत पण हमी नाही आणि खूप खर्चिक आहेत. गणेशने खाली मान घातली. त्याला माहिती होतं इतका पैसा त्याच्याकडे नव्हता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सुमन चालत नव्हती. ती फक्त ओढली जात होती. तिच्या डोळ्यांसमोर एकच वाक्य फिरत होतं, आई होणं कठीण आहे. बसने गावाकडे परत येताना सगळे लोक त्यांच्या कामात होते. कोणी हसत होतं, कोणी बोलत होतं, पण सुमन ती खिडकी बाहेर बघत होती रिकाम्या नजरेने. तिच्या मनात विचार चालू होते, माझ्यातच काहीतरी कमी आहे, मी अपूर्ण आहे, मी कधीच आई होऊ शकणार नाही. घरी पोहोचल्यावर सासूबाई आतुरतेने वाट बघत होत्या. काय म्हणाले डॉक्टर?
गणेश काही बोलणार तो सुमन रडत आत गेली. गणेशने सगळं सांगितलं. सासूबाईंचा चेहरा बदलला. त्या रागाने म्हणाल्या, म्हणजे आता खात्री झाली, ही कधीच आई होणार नाही. त्या शब्दांनी सुमनचं मन आणि हृदय फाटलं. ती आतून सगळं ऐकत होती. तिने उशी तोंडावर धरली आणि जोरात रडू लागली. त्या दिवशी गणेश तिच्या जवळ बसला होता. सुमन त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती. गणेश, मला सोडून दे ना, तू दुसरं लग्न कर, तुला बाबा होण्याचा हक्क आहे. गणेशच्या डोळ्यातही पाणी आलं. असं कधीच बोलू नकोस, तूच माझं सगळं आहेस. पण सुमनचं मन मानायला तयार नव्हतं. त्या रात्री सगळे झोपले होते. सुमन हळूच उठली. तिने देवघरात जाऊन दिवा लावला, हात जोडले आणि रडत रडत म्हणाली, देवा, माझ्याकडून काय चूक झाली, मला शिक्षा का देतोयस? माझं सगळं घे, पण मला फक्त एकदा आई होण्याचं सुख दे, नाहीतर मला जगायचं नाही. आणि ती तिथेच बसून राहिली, अश्रूंमध्ये भिजलेली, पूर्णपणे तुटलेली. त्या रात्री सुमन देवघरातच बसली होती. डोळे सुजलेले, अश्रू संपले होते, पण वेदना अजून जिवंत होती. पहाट व्हायला लागली. कोंबड्यांचा आवाज आला, पण सुमन उठली नाही. गणेश उठला. त्याने सुमनला सगळीकडे शोधलं आणि शेवटी देवघरात ती दिसली, जमिनीवर बसलेली, डोळे लाल, चेहरा पांढरा फटक. सुमन, तो घाबरून म्हणाला. ती हळूच त्याच्याकडे बघितलं तिने आणि शांत आवाजात म्हणाली, गणेश, मी ठरवलंय. गणेश थबकला. काय ठरवलंयस? ती उठली. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज ठाम होता. तू दुसरं लग्न कर. तो एक क्षण गणेशच्या हातातून सगळं निसटलं. काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस ना? सुमनने मान हलवली. हो, पूर्ण शुद्धीत आहे. मी तुला बाबा बनताना पाहू इच्छिते. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. गणेशचा आवाज कापला. आणि तू, तुझं काय? सुमनने हलकसं हसली. ते हसू खूप वेदनादायक होतं. मी तर आधीच अपूर्ण आहे. गणेश रागाने ओरडला. बस, एक शब्द नाही आता. तू माझी बायको आहेस आणि कायम राहशील. पण सुमनचा निर्णय पक्का झाला होता. दिवस गेले. घरात ताण वाढत गेला. सासूबाई रोज नवीन विषय काढायच्या. गणेश, ऐक तिचं, आता वेळ वाया घालू नकोस. गणेश त्रासून जायचा, पण सुमन, ती आता शांत झाली होती. खूप शांत, जणू आतून काहीतरी मरून गेलं होतं. एक दिवस गावात जत्रा होती. सगळं गाव आनंदात होतं. गाणी, खेळ, गोंधळ. सुमन एकटीच तिथे फिरत होती. तिच्या नजरेसमोर एक दृश्य आलं. एक लहान मुलगी, ती रडत होती, एकटी, घाबरलेली. सुमन पटकन तिच्याजवळ गेली. काय झालं ग? का रडतेस? मुलगी हुंदके देत म्हणाली, माझी आई सापडत नाही. सुमनचं हृदय हललं. तिने तिला उचलून घेतलं. काही नाही, मी आहे ना, चल शोधूया तुझी आई. ती मुलगी सुमनला घट्ट धरून बसली, जणू तिला तिच्यातच आई सापडली होती. ते काही क्षण सुमनसाठी सगळं काही होतं. ती मुलीच्या केसांवरून हात फिरवत होती. डोळ्यात पाणी होतं. आई, मुलगी नकळत म्हणाली. सुमन थिजली. तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. त्या एका शब्दाने तिच्या आतल्या सगळ्या जखमा पुन्हा उघडल्या. पण त्याच वेळी तिला एक वेगळीच ऊब मिळाली. थोड्या वेळाने मुलीची खरी आई आली. ती धावत आली. माझं बाळ. तिने मुलीला घेतलं आणि सुमनकडे बघून म्हणाली, ताई, खूप उपकार झाले तुमचे. सुमन फक्त हसली, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती घरी परतली. पण आज काहीतरी वेगळं होतं. त्या रात्री ती गणेश जवळ बसली आणि हळू आवाजात म्हणाली, गणेश, आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं असतं का? गणेश थोडा गोंधळला. काय म्हणायचं आहे तुला? सुमनच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. वेदना होती, पण त्यात आशेची एक किरण होती. जर एखाद्या लेकराला आईचं प्रेम दिलं तर मी आई होऊ शकते का? गणेश तिच्याकडे बघत राहिला. त्याला काहीतरी समजायला लागलं होतं. त्या रात्री सुमनला विचारलेले प्रश्न अजूनही हवेत रंगत होते. आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं असतं का? गणेश झोपला नव्हता. तो शांतपणे छपराकडे बघत होता आणि सुमन, ती त्याच्या उत्तराची वाट बघत होती. थोड्या वेळाने गणेश उठला. तो तिच्या जवळ बसला. हळू आवाजात म्हणाला, नाही सुमन, आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नसतं. आई म्हणजे प्रेम देणं असतं. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. मग आपण एखादं लेकरू आपलं करू शकतो का? गणेश थबकला. हा विचार तिच्या मनात कधीच आला नव्हता. दत्तक? तो हळूच म्हणाला. सुमनने मान हलवली. हो, एखादं लेकरू ज्याला आईबापांची गरज आहे, आपण त्याला आपलं प्रेम देऊ शकतो. क्षणभर शांतता. फक्त दोघांचे श्वास ऐकू येत होते. गणेशने तिचा हात धरला. जर तू खुश असतील तर मी तयार आहे.
सुमनच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी एक खरं हसू आलं. पण ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. दुसऱ्या दिवशी सुमनने सासूबाईंना सांगितलं, आई, आम्ही एक लेकरू दत्तक घ्यायचं ठरवलंय. सासूबाईंचा चेहरा बदलला. त्या रागाने उठल्या. काय? दुसऱ्याचं लेकरू घरात आणणार? आपल्या रक्ताचं नाही, आपल्या वंशाचं नाही. सुमन गप्प झाली. पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ठामपणा होता. आई, लेकरू म्हणजे लेकरूच असतं. त्याला प्रेमाची गरज असते. सासूबाई ओरडल्या. समाज काय म्हणेल? लोक हसतील आपल्यावर. सुमनचा आवाज थरथरला. पण ती मागे हटली नाही. आई, लोकांनी तर मला आधीच खूप काही म्हटलंय. आता मला फक्त लेकराला आई व्हायचंय का? गणेशने सुद्धा साथ दिली. आई, आम्ही निर्णय घेतलाय. सासूबाई रागाने आत गेल्या. घरात पुन्हा शांतता पसरली. त्या दिवशी सुमन तुळशीजवळ बसली होती. पण आज तिच्या प्रार्थनेत फरक होता. देवा, मला माझं लेकरू दे. जन्मानं नाही, पण नशिबानं. आणि काही दिवसांनी गणेश आणि सुमन शहरात गेले. एका अनाथाश्रमामध्ये. मोठं गेट, आत शांत वातावरण. सुमनच्या पायात थरथर होती. हृदय जोरात धडधडत होतं. आत गेल्यावर लहान लहान मुलं दिसली. कोणी खेळत होतं, कोणी शांत बसलेलं, कोणी फक्त दाराकडे बघत होतं. जणू कुणीतरी येईल आणि त्यांना घेऊन जाईल. सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती एका छोट्या मुलाजवळ गेली. तो कोपऱ्यात बसला होता एकटा. सुमनने हळूच विचारलं, काय नाव आहे तुझं? तो काही बोलला नाही, फक्त तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, तू माझी आई आहेस का? सुमनचं हृदय जोरात धडधडलं. तिने त्याचा हात धरला. तो हात थंड होता, पण त्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती. ती गणेशकडे वळली. डोळ्यांत अश्रू, पण चेहऱ्यावर शांतता. गणेश, मला माझं लेकरू सापडलं. अनाथाश्रमात त्या छोट्या मुलाचा हात सुमनने धरला होता. तो हात थंड, घाबरलेला, पण सुमनसाठी तो हात म्हणजे सगळं आयुष्य होतं. गणेश, मला हाच हात हवा आहे. तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात इतकं प्रेम होतं की शब्द कमी पडत होते. गणेशने त्या मुलाकडे पाहिलं. मोठे डोळे, घाबरलेले, जणू आयुष्यभर कुणावर विश्वास ठेवायचा की नाही हेच त्याला कळत नव्हतं. अनाथाश्रमाच्या मॅडमला सांगितलं, याचं नाव राजू. 2 वर्षांचा होता तेव्हा इथे आला. आई वडील कुणीच नाही. सुमनच्या छातीत कळ उठली. कुणीच नाही, ती हळूच म्हणाली. त्या क्षणी तिने राजूला घट्ट मिठी मारली. पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात तिने कोणाला आई म्हणून जवळ घेतलं. राजू आधी थोडा गोंधळला, पण मग हळूच त्याने सुमनच्या साडीला धरलं. ते एका छोट्या स्पर्शाने सुमनच्या मनात जे रिकामे होते ते हळूहळू भरायला लागलं. ती रडत होती, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. ते अश्रू होते आई होण्याचे. कागदपत्र पूर्ण झाली. काही दिवसांनी राजू त्यांच्या घरी आला. घरात पाय ठेवल्यावर सुमनने त्याचं औक्षण केलं. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. माझं लेकरू माझ्या घरात आलं. ती कुजबुजली. पण सगळं इतकं सोपं नव्हतं. सासूबाई दारात उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. हा आहे का तो? त्या तू इच्छेने म्हणाल्या. सुमनने हळूच मान हलवली. सासूबाई म्हणाल्या, दुसऱ्याचं पोर आपल्या घरात काय दिवस आलेत. ते शब्द सुमनच्या हृदयात बाणासारखे घुसले. पण तिने काही बोललं नाही. ती फक्त राजूला जवळ घेत होती. पहिली रात्र राजू झोपला नव्हता. तो घाबरलेला होता, कारण नवीन घर, नवीन लोक. तो रडायला लागला, जोरात, घाबरून. सुमन घाबरली. ती पटकन त्याच्याकडे गेली. काही नाही बाळा, मी आहे ना. तिने त्याला मांडीवर घेतलं. हळूच अंगाई गाणं गाऊ लागली. झोप रे राजा, आईच्या कुशीमध्ये. राजू हळूहळू शांत झाला आणि पहिल्यांदाच तो शब्द आला, खूप हळू पण स्पष्ट, आई. सुमन थिजली. तिचं हृदय धडधडायला लागलं. तिने राजूकडे पाहिलं. तो तिच्याकडे बघत होता, निर्दोष नजरेने. आई, तो पुन्हा म्हणाला. सुमन जोरात रडायला लागली. तिने त्याला घट्ट मिठी मारली. हो बाळा, मी तुझी आई आहे, आता कायमची. त्या क्षणी तिचं आयुष्य पूर्ण झालं. पण बाहेरच्या जगाला ते मान्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी शेजारी बोलू लागले, दत्तक घेतले म्हणे. खरं रक्त नाही, काय माहिती कोणाचं पोर आहे. सुमन सगळं ऐकत होती, पण आता ती बदलली होती. ती शांतपणे म्हणाली, हो, माझं नाही जन्मानं, पण माझं आहे मनानं. रात्री ती राजूला जवळ घेऊन झोपली. त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकत.
तिने डोळे बंद केले आणि मनात म्हणाली, देवा, आज तू मला सगळं दिलंस, पण नशीब अजून काहीतरी लिहून ठेवलं होतं. राजू आता घरात रुळायला लागला होता. सुमनच्या मागे मागे फिरायचा. ती जिथे जाईल तिथे आई आई करत तिच्या साडीला धरून उभा राहायचा. सुमनचं आयुष्य बदललं होतं. सकाळी उठली की ती आधी देव नाही तर राजू दिसायचा तिला. त्याचं हसणं, त्याचं रडणं सगळंच तिचं जग झालं होतं. ती त्याला खाऊ घालायची, आंघोळ घालायची, झोपवायची त्याला आणि प्रत्येक वेळी ती मनात एकच म्हणायची, देवा, मला आई बनवलंस. पण सासूबाई अजूनही बदलल्या नव्हत्या. एक दिवस राजू खेळत खेळत त्यांच्या जवळ गेला. आजी, तो गोड आवाजात म्हणाला. सासूबाईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि तोंड वळवलं. मला आजी म्हणू नको, समजलं का? त्यांचा आवाज कठोर होता. राजू गोंधळला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो धावत धावत सुमनकडे आला. आई, मी काही चूक केली का? सुमनचं हृदय तुटलं. तिने त्याला जवळ घेतलं. नाही बाळा, तू काही चूक नाही केलीस. ती स्वतःही रडत होती, पण त्याला दाखवत नव्हती. त्या रात्री गणेश घरी आला. सुमन शांत बसली होती. काय झालं? त्याने विचारलं. सुमनचा आवाज भरून आला. गणेश, आई पण इतकं कठीण असतं का? गणेश काही बोलू शकला नाही. माझं लेकरू कोणीतरी नाकारते, हे सहन होत नाही रे. गणेशने तिचा हात धरला. आपण आहोत ना त्याच्यासाठी. पण सुमनच्या मनात एक भीती होती. जर उद्या तो मोठा झाला आणि त्याला कळलं की मी त्याची खरी आई नाही, तर तो मला सोडून जाईन का? त्याच प्रश्नाने घरात शांतता पसरली. दिवस गेले. एक दिवस गावातल्या काही बायका आल्या आणि त्या कुजबुजत होत्या. हा दत्तक आहे ना? खरं आईबाप कोण आहे काय माहिती. मोठा झाला की नक्की सोडून जाईल. कोण राहते तेव्हा? सुमन सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती काही बोलली नाही. रात्री ती राजूच्या बाजूला बसली होती. तो शांत झोपला होता, निर्दोष चेहरा. तिने त्याच्या केसांवरून हात फिरवला. बाळा, ती हळूच म्हणाली, तू मला कधी सोडून जाशील का? झोपेतच राजूने तिला हात घट्ट धरला आणि कुजबुजला. आई, मी आहे ना. सुमन रडायला लागली. तिला कळलं, आई पण जन्मानं नाही तर त्या नात्याच्या विश्वासानं जिवंत राहतं. पण नशीब अजून एक वळण घेणार होतं. दिवस शांतपणे चालले होते. राजू आता पूर्णपणे सुमनचा झाला होता. तीच त्याची आई, तीच त्याचं जग. सकाळी उठलं की आई पाणी दे, दुपारी आई भूक लागली खायला दे, रात्री आई गोष्ट सांग ना. आणि सुमन ती प्रत्येक वेळी हसत उत्तर द्यायची, पण आतून ती त्या प्रत्येक आई शब्दाला जपून ठेवायची. एक दिवस गणेश शेतात गेला आणि सासूबाई देवळात. घरात फक्त सुमन आणि राजू. राजू अंगणात खेळत होता, मातीमध्ये छोट्या गाड्या घेऊन. सुमन स्वयंपाक करत होती. अचानक आई, एक जोरात किंकाळी. सुमनचं हृदय थांबलं. ती धावत बाहेर आली. राजू जमिनीवर पडला होता. त्याच्या पायाजवळ साप सरकत होता. राजू, सुमन ओरडली. तिने त्याला उचललं. तो थरथरत होता. आई, मला भीती वाटते, तो रडत म्हणाला. सुमनच्या हातात त्याचा जीव होता. लोक जमा झाले. कोणी म्हणालं, लवकर दवाखान्यात घेऊन जा. गणेशही धावत आला. दोघंही राजूला घेऊन शहरात गेले. हॉस्पिटल, पांढऱ्या भिंती, धावपळ. डॉक्टरांनी त्याला आत घेतलं. सुमन बाहेर उभी होती, हात जोडलेले, आणि फक्त एकच शब्द, देवा, माझं लेकरू वाचव, माझं सगळं घे, पण त्याला काही होऊ देऊ नकोस. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांचा चेहरा गंभीर होता. विष खूप पसरले, ते हळूच म्हणाले. सुमनच्या पायाखालची जमीन सरकली. ती आत धावत गेली. राजू बेडवर होता, शांत, खूप शांत. तिने त्याचा हात धरला. राजू बाळा, डोळे उघड, ती रडत म्हणाली. राजूने हळूच डोळे उघडले. त्याने सुमनकडे पाहिलं, हलकसं हसला आणि शेवटचा शब्द म्हणाला, आई. आणि त्याचा हात सैल झाला. सुमन थिजली. नाही. तिचा आवाज हॉस्पिटलमध्ये घुमला. ती जोरात रडू लागली. देवा, हे काय केलंस तू? आधी मला आई बनवलंस आणि आता माझं लेकरू हिरावून घेतलंस.
गणेश तिला सावरत होता, पण ती ऐकत नव्हती. ती फक्त राजूला मिठी मारून बसली होती. उठ ना बाळा, तुझी आई इथेच आहे, मला सोडून जाऊ नकोस हां. पण राजू गेला होता आणि त्या दिवसानंतर घर पुन्हा शांत झालं. तेच अंगण, तीच तुळस, पण आता सुमनच्या मांडीवर कुणी नव्हतं. ती रोज तुळशीजवळ बसायची आणि हळू आवाजात म्हणायची, देवा, मला आई व्हायचं होतं. क्षणभर दिलंस आणि कायमचं हिरावून घेतलंस. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे, पण आता ते अश्रू थांबायचेच नाहीत. मित्रांनो, मैत्रिणींनो, कधीकधी आयुष्य आपल्याला सगळं देतं, पण ते टिकवण्याची ताकद देत नाही. आई होणं फक्त जन्म देणे नसतं, पण कधीकधी आई पण मिळूनही ते हातात टिकत नाही. आणि जर ही कथा तुम्हाला मनाला लागली असेल तर माझा एकच प्रश्न, आई पण म्हणजे नेमकं काय? फक्त जन्म की प्रेम? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.